दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. भीमा आणि नीरा खोऱ्यातील आजचा पाऊस, याचबरोबर इंद्रायणी नदी जी आहे तिथं पूर आलेला आहे. घाटमाथा याचबरोबर लोणावळा परिसरामध्ये होत असलेला तुफान पाऊस यामुळं इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे आणि चाकण रोड जो नवा पूल आहे तो त्यावरसुद्धा पाणी आलेलं आहे. दरम्यान या पाण्याचा फायदा थेट उजनीला होतो. त्यामुळे उजनीमध्ये जी पाण्याची आवक सध्या 15,000 क्युसेक आहे ती आणखीन वेगाने वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळपर्यंत भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये अनेक धरणांवर तुफान पावसाची नोंद आहे. यामध्ये कळमोडी प्रकल्पावर 136, चासकमानवर 130, भामा आसखेडवर 112, वडिवळेवर 199, आंध्रा प्रकल्पावर 195 मिलीमीटर, पवनावर 342 मिलीमीटर, कासारसाईवर 175 मिलीमीटर, मुळशीवर 230, टेमघरवर 215, वरसगाववर 112, पानशेत धरणावर 115, खडकवासलावर 41 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. याचबरोबर घोड उपखोऱ्यातल्या पिंपळगाव जोगेवर 48 मिलीमीटर, माणिकडोहवर 58, येडगाववर 33, वडजवर 32, डिंभे प्रकल्पावर 75, घोड धरणावर 23, विसापूरवर 2 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. ज्याप्रमाणे भीमा खोऱ्यामध्ये पाऊस कोसळतो आहे तसाच पाऊस नीरा खोऱ्यातही कोसळतो आहे. गुंजवणी धरणावर आज 111 मिलीमीटर पाऊस झाला आहे. नीरा देवघर प्रकल्पावर 152 मिलीमीटर, भाटघरवर 63, वीर प्रकल्पावर 42, नाझरे धरणावर 35 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. उजनी आणि सीना कोळेगाव जो प्रकल्प आहे तिथं प्रत्येकी 1 मिलीमीटर केवळ पावसाची नोंद आहे. यामुळं भीमा आणि नीरा खोऱ्याची जी धरणं आहेत तीसुद्धा आता वेगानं वधारू लागली आहेत. माणिकडोह धरण जे आहे ते 9.28% भरलं आहे, येडगाव 28.11, वडस 30% भरलं आहे, डिंबे 14.12, घोड 0% आहे, विसापूर 13% आहे, चिलेवाडी 24.37%, कळमोडी 67.24, चासकमान 20.99, भामा आसखेड 40.40%, वडिवळे 89% भरलेला आहे. याचबरोबर आंध्रा प्रकल्प जो आहे तो 41.90%, पावना 37%, कासारसाई 57.53, मुळशी प्रकल्प 32.13%, टेमघर 8.29, वरसगाव 24.87, पानशेत 28.51, खडकवासला प्रकल्प हा 20.30% इतका भरला आहे. नीरा खोऱ्याच्या धरणांमध्ये आज एका दिवसात 7% पाणी वाढले. गुंजवणी प्रकल्प 27% भरलेला आहे, नीरा देवघर 29%, भाटघर 18.50, याचबरोबर वीर धरण 27.70% इतकं भरलेलं आहे. उजनी वजा 27.23% अशा स्थितीमध्ये आहे. दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये आणखीन 2 ते 3 दिवस असाच तुफान पाऊस राहील असा अंदाज वर्तवण्यात आहे. पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर भीमा खोऱ्यात सध्या तुफान पाऊस सुरू आहे. इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे आणि उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही यामुळे आणखीन वेगाने वाढणार आहे.